शेतकरी बंधूंनो नमस्कार. लोकशिवारच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी तेजस कोल्हे स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत प्रथमेश. नमस्कार. प्रथमेश, काय वाटतं, पावसाचा अंदाज बरेच दिवस झाले, आता नाही म्हणलं तरी जूनचाही दुसरा आठवडा आहे आणि अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी बऱ्यापैकी पेरण्या झालेल्या नाहीयेत. कपाशीसारखं एखादं पीक आहे की जिथं जिरायती किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना मान्सून पूर्व लागवड जी झालेली आहे, तर धूळ पेरणी आपल्याकडे शेतकरी करतात, तर ती झालेली आहे. परंतु सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, या सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तर पावसाबद्दल पहिला काय अंदाज वाटतो, तर त्याविषयी थोडक्यात आपण बोलावं. जर ह्या वर्षीचा अंदाज बघितला, अधिक महिना आहे, जावई घरी आला पण अजून पाऊस काही घरी आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खरंच सगळ्यांसाठी चिंतेचं वातावरण आहे की पाऊस एवढा उशीर झाला आणि पुढं अजून पावसाचा काही अंदाज दिसत नाही. आता आपण जवळजवळ जूनच्या मधल्या पंधरवड्यात आलोय, पहिला पंधरवडा संपत आलाय आणि अशा परिस्थितीत जर पाऊस जर आला नसेल तर बऱ्यापैकी आपलं जे प्लॅनिंग आहे सगळं ते कोलमडून जातं. अगदी बरोबर. जो काही अंदाज आता येतोय, आमचा जर तुम्ही अंदाज विचारला तरी जून महिन्यामध्ये पावसाची जास्त अपेक्षा करू नका. जास्त अपेक्षा म्हणजे पाऊस पोहोचेल, किती पडेल ह्याची गॅरंटी नाहीये. जर एखाद्या ठिकाणी जर वळवाचा पाऊस झाला किंवा जर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर त्याला तुम्ही मान्सून समजू नका, कारण हा पाऊस त्या लोकल कंडिशनला किंवा त्या परिस्थितीमुळे तिथं पडलेला एखाद्या पट्ट्यात पडलेला पाऊस असू शकतो. तो सर्वत्र पसरणारा पाऊस नसेल आणि त्याच्यावरती जर पेरणी केली तर आपल्याला पुढे चालून दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं. आणि म्हणून अशा वेळी आता आपल्याला पिकाचं नियोजन करणं फार महत्वाचं असणार आहे आणि त्याच्यावरतीच आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर तेजस, मला वाटतं पाऊस तर ह्या वर्षी 7 जूनच्या ऐवजी 7 जुलैला येईल आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पिकं आपल्याला ठरवायची तर कशा पद्धतीचं पिकाचं नियोजन केलं पाहिजे? पिकांचं तर आपण चर्चा करूच, पण अजून जसं तुम्ही उल्लेख केला की जावई घरी आलाय पण पाऊस काय आला नाही, तर ते आपल्याकडे जुन्या लोकांची म्हण होती, दुष्काळात 13वा महिना. तर अगदी तशीच परिस्थिती यावर्षी. आणि मला असं वाटतं गेल्या वेळेच्या अधिक महिन्याच्या वेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. शेतकरी बांधवांपर्यंत ह्या बातम्या माध्यमातून आल्या नाही, परंतु केंद्रीय हवामान खातं आणि कृषी विभागाकडे हा रिपोर्ट होता की मान्सून भारतात आलाच नव्हता. बरोबर. म्हणजे 3 वर्षापूर्वी साधारणपणे 2024 च्या 23-24च्या मान्सून भारतातच आला नाही. अल निनोचा प्रभाव इतका होता की मान्सून भारतात आला नाही. गेल्या वर्षी जे वादळी पाऊस झाले तोही अल निनोचा प्रभाव होता. म्हणजे असं नाही की अल निनोमुळे पाऊस येत नाही, अल निनोमुळे पाऊस अनियमित होतो, जास्त होऊ शकतो किंवा पाऊस नाही होऊ शकत. पण अधिक महिना असल्यामुळे आपल्या जुन्या लोकांचा जो काही ठोकताळ आहे त्या अनुषंगानं की यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे म्हणून आपल्याला नियोजनात बदल करायचा आहे. हा झाला एक भाग. पण आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की पाऊस हा एक भाग झाला, पण याच्या सोबतच अजून शेतकऱ्यांना काय संकट आहे, तर युद्धामुळे वाढलेल्या कृषी निविष्ठांच्या किमती, खतांच्या झालेल्या किमतीमधील बदल, अनुदानामध्ये झालेला बदल, या सगळ्या बाजूचा विचार करायचा आहे आणि मग पिकाचं नियोजन करायचं. ते कसं, तर आता जर खतांच्या किमती वाढल्या, तुम्ही कपाशी सारखं पीक केलं तर तुम्हाला खतांची गरज आहे. बरोबर. तुम्ही सोयाबीन सारखं पीक केलं तर फारशी खतांची गरज नाही. बरोबर. मग आपण काय नियोजन केलं पाहिजे? तूर सारख्या पिकाला खतांची फार गरज नाही, कारण का डाळवर्गीय पीक आहे किंवा मुळांना ज्या काही गाठी असतात त्यातून जे नत्रस्थिरीकरण किंवा या बाबी घडल्या जातात आणि उत्पादन वाढीला त्या फायदेशीर ठरतात. मग मित्रांनो, या खतांच्या वाढलेल्या किमती आणि असलेलं पावसाचं संकट किंवा दुष्काळाचं संकट याचा समन्वय साधायचा आहे. म्हणून पिकांची निवड किंवा पिकांमधील बदल हा आपल्याला करावा लागेल. कदाचित एखादं पीक आपण गेल्या 5-10 वर्षात केलंही पण नसेल, ती करायची गरज किंवा ती वेळ ही आज आपल्यावर आलेली असं मला वाटतं. बरोबर. बरोबर. बाजारभावाबद्दल जो काही अनुमान आहे तर तो असा आहे की साधारणपणे सोयाबीनचे भाव खूप तेजीत होते. बरोबर. पण सोयाबीनचे भाव तेजीत येण्याची जी वेळ होती ना मित्रांनो, तर ती वेळ अशी होती की त्यावेळेस बियाण्यासाठी काही कंपन्या खरेदी करत असतील सोयाबीन, आणि बियाण्यासाठी खरेदी करत असतीलच सोयाबीन तेजीत होतं. साधारण सोयाबीन हे फार तेजीत नव्हतं. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस सोयाबीनचे बाजार वाढले त्यावेळेस जे काही पशुखाद्य किंवा पोल्ट्री खाद्यचे जे काही असोसिएशन आहेत त्यांनी कृषी विभागाला किंवा भारत सरकारला विनंती करून सोयाबीनची पेंड जी आहे तर ती इम्पोर्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि ती इम्पोर्ट चालू झाली. मग त्यामुळे सोयाबीनचे बाजार आता दबावात राहतील. आता बाजार वाढण्याची शक्यता फार नाही आणि जे बियाण्यामुळे जे भाव वाढले होते तो जो एक फायदा मिळाला होता तितके बाजार सोयाबीनला राहणार नाही. हा झाला बाजार भावाचा अंदाज. आता काय झालंय, आता इतके सोयाबीनचे बाजार होते म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे.
भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी करून ठेवलं असेल बियाणं, परंतु मित्रांनो पाऊस वेळेत नाही. सोयाबीन सारख्या पिकाला हा पाऊस चालणार नाही किंवा इतक्या कमी पावसात सोयाबीन येणार नाही. त्यामुळे आपण सोयाबीनचा विचार हा काळजीपूर्वक केला पाहिजे. फार मोठ्या प्रमाणात क्षेत्रात सोयाबीन करून आपण चालणार. बरोबर आहे. जसं तेजस्वी सांगितलं की बऱ्याचशा क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी ऑलरेडी बियाणं विकत घेऊन ठेवलेलं आहे. आता जर आपण सोयाबीनचा विचार केला तर जी मुख्य राज्य आहेत जी सोयाबीनचे तयार करतात हो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र येतं, मध्य प्रदेश येतं आणि मध्य प्रदेशचा जो जे क्षेत्र आहे सोयाबीन लागवडीचं ते महाराष्ट्रापेक्षा किती पटीने जास्त. मोठं आहे. हो. आणि ह्या वर्षी जो अंदाज आहे तो मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती सोयाबीनचा एकरेज वाढू अगदी शकतो बरोबर. असा अंदाज आहे. आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं जर पावसाचा अंदाज बघितला आणि जर सोयाबीनचं जे गुण आहे किंवा त्याचं जे कॅरेक्टर आहे ते जर आपण बघितलं तर अशा पावसामध्ये जो सोयाबीनचा उतार आहे तो आपल्याला पाहिजे असं पडणार नाही. असं होऊ शकतं की ज्यावेळी फुलोऱ्याची अवस्था आहे त्यावेळी जर पावसाने जर गॅप दिला तर फुलगळ जास्त होऊ शकते. आपल्याला उताराची अपेक्षा कमीत कमी 8-9 क्विंटल प्रति एकर असेल पण तो उतार 2-2.5 क्विंटलच्या आसपास येऊ शकतो. आणि जर असं झालं तर अशा वेळी आपलं जे काही पूर्ण इकॉनॉमिक्स आहे किंवा जे आपलं पूर्ण जे अर्थशास्त्र आहे ते कोलमडू शकतं. आणि म्हणूनच मला वाटतं की कुठं ना कुठं जर सोयाबीनला जर आपण थोडीशी बगल दिली तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे आपलं नियोजन होऊ शकतं. अगदी बरोबर. आता हे सोयाबीनच्या बाबतीत झालं. दुसरी एक गोष्ट त्याला बाधा आहे की सोयाबीनची योग्य कालावधीत जर लागवड नाही केली उत्पादन फार येत नाही. बरोबर. म्हणजे सगळ्यात उशिरा लागवड ही 15 जुलै सांगितली. बरोबर. पण शेतकरी बांधवांनो जर तुम्ही 15 जूनच्या आसपास सोयाबीन करत असाल तर तुम्हाला उत्पादन चांगले. बरोबर. तुम्ही जितकं उशिरा कराल तितकं तुम्हाला उत्पादन कमी. त्यामुळे उत्पादनाला फटका हा फक्त पावसाचाच नाही तर हंगामाचा सुद्धा बसतोय. त्यामुळे विचार करा, मर्यादित क्षेत्रावरच सोयाबीन करा. किंवा मी तर म्हणेल सोयाबीन जर करत असाल तर त्याच्यात तूर नक्की करा. बरोबर. आंतरपीक म्हणून तूरचा उपयोग करा. सोयाबीनच्या 4 ओळी आणि तुरीची 1 ओळ किंवा सोयाबीनच्या 5 ओळी तुरीची 1 ओळ अशा पद्धतीने आंतरपिकात तूर मध्ये जावा. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. फक्त सोयाबीन तुम्हाला उत्पादन देण्याची शाश्वती किंवा हमी फार कमी. बरोबर. या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुरीला दुहेरी फायदा होऊ शकतो. ज्या सोयाबीनच्या गाठी मुळावरती बनतात त्याच्यामुळे तुरीच्या उत्पन्नाला कुठे ना कुठे मदत होऊ शकते. आणि ज्या वर्षी जर तुम्ही मागचा इतिहास बघितला ज्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असते त्या वर्षी डाळवर्गीय पिकांना फार चांगले दर मिळतात. कारण भारतामध्ये ज्या पद्धतीचं डाळीचं उत्पादन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ऑटोमॅटिक तुम्हाला डाळीमध्ये चांगले भाव मिळू शकतात. आणि म्हणूनच जसं तेजसने सांगितलं जर आपण तुरीचा पर्याय निवडला सोयाबीन बरोबर तो एक फार चांगला पर्याय आपल्याला होऊ शकतो. एक सल्ला आहे की आंतरपीक. बरोबर. आणि दुसरा असं आहे की तूर हे पिकाला कोणताही हवामान बंधनकारक नाही. तुम्ही जूनला लागवड करा, जुलैला करा, ऑगस्टला करा, सप्टेंबरला करा, कोणत्या वेळेस करा तुम्हाला तूर उत्पादन देते. बरोबर. हा झाला एक भाग. दुसरा भाग तुरीला खूप कमी पाणी लागतं. म्हणजे अगदी ठिबकवर सुद्धा नियोजन करू शकता. अगदी पोच पाण्याने सुद्धा तुम्ही तूरचं नियोजन उलट जास्त पाणी तुरीला चालतं. बरोबर. तिसरी गोष्ट अशी का आता जर पाऊस खरीप मध्ये कमी पडला तर पर्यायाने आपल्याला रब्बीमध्ये पाणी राहणार नाही. बरोबर. उन्हाळ्यात पाणी राहणार नाही. मग आपण दुसरं पीक काय करणार. बरोबर. शेतामध्ये कदाचित प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा शेतामध्ये जिथं निमबागायती क्षेत्र आहे तिथं फक्त एकच पीक होईल. बरोबर. आणि ते पीक तूर हे आदर्श पीक राहील. कारण जे तुम्हाला 4 महिने 6 महिने तुमच्या शेतात राहील, तुम्हाला उत्पादन देईल. शाश्वत उत्पादनासाठी तुम्हाला हा विचार अवश्य करावा लागेल. एक पर्याय की तुम्ही सोयाबीन सोबत मिश्र पीक करा. बरोबर. अथवा दुसरा पर्याय की तुम्ही स्वतंत्र तूर करा. बरोबर. या 2 गोष्टींचा विचार तुम्ही अवश्य करा. बरोबर. तेजस एकदम बरोबर. पहिला जो आपला सल्ला आहे की सोयाबीन जर टाळता आलं तर टाळावं. आणि जर टाळणं शक्य नसेल तर त्याच्यामध्ये तुरीचं तुम्ही आंतरपिकाचा जरूर प्रयत्न करा. पण आता दुसरं जर महत्वाचं पीक बघितलं महाराष्ट्रामध्ये तर ते आहे कपाशी. आणि कपाशी महाराष्ट्र एक प्रमुख उत्पादक आहे कपाशीचा. आणि ज्या पद्धतीचं पावसाचं वातावरण आहे तर अशा परिस्थितीमध्ये कपाशीमध्ये काय केलं पाहिजे, काय तुला वाटतंय? कपाशीवर संकट असं आहे की कपाशीचे बाजारभाव चांगले आहेत पण कपाशी सगळ्यात मुख्य कारणामुळे शेतकऱ्यांना न परवडायचा विषय म्हणजे मजुरी. बरोबर. तर मजुरीची ही समस्या आहेच. कपाशीला दुसरं एक संकट आहे जे की खतांच्या जे काही किमती वाढल्यात किंवा खतांचा जो काही उपलब्धता आहे. म्हणजे आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जसं संभाजीनगर आहे त्या जिल्ह्यामध्ये तर असं की ऑनलाईनच फक्त खत मिळते. बरोबर. ही ऑनलाईनची प्रणाली आणखीन काही जिल्ह्यांमध्ये लागू होईल कदाचित पुढे जाऊन. तर त्यावेळेस कपाशीला समस्या येऊ शकते. कपाशीला फार कमी किंवा मर्यादित खतांमध्ये आपल्याला उत्पादन घ्यायचे. पण कपाशीचा एक फायदा असा आहे यावर्षी की दुष्काळ सहन करण्याची क्षमता फक्त कपाशी. बरोबर. त्यामुळे जर काय म्हणतो ना पोच पाणी मिळालं जसं तूरचा तुलना करतो आपण तसं कपाशीचं जर असेल तर आपल्याला उत्पादन येईल.
पण कपाशीचा वाण निवडताना हम्म. तुम्हाला यावर्षी जिरायती वाण निवडायचं, बरोबर बरोबर बागायती वाण निवडायचा नाही. बागायती वाण निवडला तर 12-15 क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकता, अगदी बरोबर. 20 क्विंटल पर्यंत जाऊ शकता. हम्म. जिरायती वाणाचं उत्पादन 5-6-8 क्विंटलवरच थांबेल, पण ते शाश्वत राहील. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही वाण निवडत असाल, तुमच्याकडे विविध 2-3 प्रकारच्या जमिनी आहेत, तर एखाद्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जिरायती वाण नक्की करा, एखाद्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बागायती वाण करा. वाणांवर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जर खरेदी केला असेल काही वाण, काही करायचं राहिला, बरेचसे शेतकरी काही प्रमाणात खरेदी करतात, बरोबर, काही बरोबर. शेतकरी पेरणीच्या वेळेला जातात. तर मित्रांनो, मुबलक असे वाण बाजारात उपलब्ध आहे, कुठेही लिंकिंग नाही, जादा भाव नाही, काही नाही. वाण खरेदी करताना जो निम बागायती, जिरायती अशा पद्धतीचा जो वाण आहे, तर त्याचा तुम्ही अवलंब करा. त्याच्यातून तुम्हाला कपाशीचं उत्पादन चांगलं राहील आणि कमी पावसात कपाशी उत्पादन देते, नक्कीच देते. खतांची महागाई आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला काय म्हणतो ना, त्याची एक काळजी घेऊन जर कपाशीचं उत्पादन घेऊ शकलो तर तो एक फायदा राहील, जे की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शाश्वत उत्पन्नाचा हा एक पर्याय होऊ शकतो. बरोबर. आणि कपाशीमध्ये आणखीन एक चांगली गोष्ट आहे की आपण 2 गोष्टी ह्याच्यामध्ये करू शकतो. जर आपल्याकडे ड्रिपची सोय असेल हो. तर मला वाटतं आपण त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने अगदी उत्पादन बरोबर. काढू घेऊ शकतो. हम्म. आणि जी लागवड करायची ह्या वर्षी, आता हे समजून चला की आतापर्यंत पाऊस नाही आलेला. हो. ज्यावेळी पाऊस यायची अपेक्षा आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लागवड एखादा पाऊस झाल्यानंतर करायची, लगेच करायची नाही. कारण बरोबर आहे. जी गुलाबी बोंडाळीची जी सायकल आहे, लाईफ हो. सायकल, ती पण ह्याच्यामुळे पुढे ढकलली गेली आहे हो. आणि ती सुद्धा पुढे चालून तुमच्या जुलैच्या हंगामात येऊ शकते. त्यामुळं पाऊस पडू द्या, एखादा 4-5 दिवस पाऊस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवडीचं नियोजन करा, जेणेकरून आपल्याला जे बोंडअळीचा जो होणारा त्रास आहे हो. त्याच्यापासून पण आपल्याला एक एस्केप मेकॅनिझम तयार करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला त्याचं स्वतंत्र अगदी मिळेल. बरोबर. दुसरी गोष्ट, जसं तेजसने सांगितलं की निम बागायती किंवा कोरडवाहू, जर अशा वाणांची जर आपण निवड केली तर त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त फायदा होण्याच्या अपेक्षा आहे. हो. त्याच्यामध्ये 2 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण हे की पावसाची शाश्वती नाहीये. हो. जर पाऊस पुढे मागे झाला तर निम बागायती किंवा जिरायती वाणांमध्ये फ्लॉवर ड्रॉप होणे किंवा बोंड ड्रॉप होणे ह्याच्या हो. समस्या कमी कमी, येतात, फार कमी येतात. कम्पॅरेटिव्हली कमी येतात. दुसरं, त्याला जो लागणारा इनपुट आहे, त्याला जे लागणारे खतं आहेत, पाणी आहेत, ते सुद्धा लिमिटेड ह्याच्यामध्ये हो. ते करू शकतात. आणि अशा जर वाणांचा आपण निवड केली तर आपल्याला कुठे ना कुठे खर्चाची पण बचत होईल आणि अगदी. शाश्वत उत्पन्न मिळायची गॅरंटी राहील. अगदी. आता तिसरा त्यात फायदा काय आहे, हे जे निम बागायती आणि कोरडवाहू वाण असतात हो. त्याच्यामध्ये स्ट्रेस सहन करायची ताकद अगदी फार बरोबर. चांगली हो. असते. आणि जर आपण अशा वाणांची जर निवड केली तर चुकून माकून जर पाऊस पुढे मागे झाला, जर काही स्ट्रेस कंडिशन आल्या, मध्येच कुठे तापमान फार जास्त वाढलं, हो. तर अशा परिस्थितीमध्ये जे काही आपल्याला लाल्यासारखे त्रास असतील किंवा पांढऱ्या माशीचे त्रास असतील किंवा जे अन्य त्रास असतील, त्याच्यामध्ये सुद्धा हे वाण जास्त तग धरून ठेवू शकतात. आणि म्हणूनच ह्या निम बागायती किंवा कोरडवाहू जर आपण वाणांची निवड केली तर ते आपल्याला कपाशीमध्ये चांगलं होऊ शकतं. अगदी बरोबर. त्यानंतरचा शेवटचा जो पर्याय, तर तो कमी कालावधीत येणार बरोबर मूग असेल किंवा उडीद असेल, बरोबर तर हे फार कमी कालावधीत येतं, 60, 65, 70 दिवसाचं बरोबर. पीक आहे. म्हणून याचाही तुम्ही विचार करू शकता. पण याच्यात एक धोका जो आहे की आतापर्यंत पाऊस नाही आणि पाऊस फार मर्यादित असल्यामुळे या पिकावर जो काही व्हायरस सारखी जी समस्या बरोबर. किंवा ज्याला आपण मोझॅक म्हणतो, हा. तर ती समस्या थोड्याफार प्रमाणात येऊ शकते. बरोबर ती टाळण्यासाठी तुम्हाला रस शोषक किडीचं नियोजन करायचे. हम्म. कदाचित आपण आपले त्याच्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ बरोबर. पिकांचे बनवूच. बरोबर तर रस शोषक किडीवर नियंत्रण ठेवायचे. पांढरी माशी असेल किंवा मावासारखी कीड असेल, ही रस शोषक कीड नियंत्रणात राहिली तर तुमच्याकडे मोझॅकची समस्या किंवा पिवळेपणा होण्याची समस्या कमी येईल. मग सगळ्यात आदर्श पर्याय माझ्या मते तरी सध्या तूर आहे, त्याच्या खालोखाल कपाशी आहे आणि त्याच्या खालोखाल जो मूग आणि उडीद सारखं पीक आहे, बरोबर जे की फार कमी कालावधीत येतं, तर ते आहे. कदाचित असंही होऊ शकतं की कपाशीत मूग उडीद करू शकता बरोबर किंवा तूरमध्ये मूग उडीद करू बरोबर शकता. बरोबर जसं सोयाबीन सोबत तूर करायची. बरोबर. आंतरपीक का करायचे, तर आता असं झालंय की 2 दगडावर हात ठेवायचा रिस्क पर्याय नाही. मॅनेजमेंट करायची आपल्याला. हे नाही तर ते, किंवा हा. त्यातून थोडं यातून थोडं, बरोबर अशा पद्धतीने आपल्याला करायचे. बरोबर. कारण आपल्याला आता खत मर्यादित आहे, फवारण्या मर्यादित आहे, बरोबर कीटकनाशकांच्या, बुरशीनाशकांच्याही किमती वाढल्यात. आपल्याला बरोबर. अंदाज आलाच असेल किंवा यानंतर तुम्ही खरेदी कराल त्यावेळेस कळेल. मग त्याचा जो काही नियोजनावरचा होणारा खर्च आहे, तर तो आपल्याला दोघा-तिघा पिकांसाठी संयुक्त करून उत्पादन घेताना दोन्ही तिन्ही पिकांचं शाश्वत उत्पादन घ्यायचं. त्या अनुषंगाने आपल्याला नियोजनात बदल करायचा. बरोबर. आणि ज्यावेळी असं म्हणतात की ज्यावेळी पावसाचं प्रमाण कमी असतं, तर जर आपल्याला शक्य असेल तर भाजीपाला पिकाचा विचार करा. करू शकतो. कारण जी दुपटी काय असते ना, ती रोज पैसे देते आणि त्याच्यासारखं भांडवल अगदी बरोबर. कुणीच तयार करू शकत नाही. म्हणून जर शक्य असेल आपल्याला
तर थोड्याफार प्रमाणात भेंडीसारखं पीक आहे, गवारीसारखं पीक आहे, किंवा जर शक्य नसेल टोमॅटो वगैरे फार जास्त त्याला खर्च येतो, खर्चिक आहे, हा. खर्चिक आहे. हम्म. पण जी साधी साधी पिकं आहे, डेमसा आहे, किंवा दुधी भोपळा आहे, अगदी बरोबर. अशी जर पिकाचं जर आपण नियोजन केलं, जेवढं आपल्याकडे पाणी शक्य आहे तेवढ्यामध्ये, तर मला वाटतंय अशा पिकांमध्ये सुद्धा चांगले पैसे होऊ शकतात, जिथे लिमिटेड खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढू शकतो, कमी दिवसात जास्त उत्पादन काढू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याकडं जे म्हणतात की बचेंगे तो और लढेंगे, करेक्ट. तर या पद्धतीने या वर्षीचं या हंगामाचं नियोजन खरीपचं आपल्याला करावं लागेल. आणि ही जी दोन्ही तिन्ही संकट आहे याचा सामना करून आपल्याला पुढे जायला लागेल, बरोबर. जेणेकरून आपण परत एकदा नव्याने उभारी घेऊ बरोबर. आणि व्यवस्थित आपल्या शेतीचं जे काही उत्पादन आणि नफा आहे तो वाढवण्यासाठी अवश्य प्रयत्न करू. मित्रांनो, लोकशिवार सदैव आपल्यासोबत अशाच पद्धतीचा सल्ला आणि अशाच पद्धतीची माहिती घेऊन येत राहील. लोकशिवारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना अवश्य शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं नियोजन करत असताना काही विचार करण्यासाठीच्या ज्या काही बाजू आहेत त्या या माध्यमातून दिल्या. हेच नियोजन करा असं आमचा अट्टास नाही, परंतु तुम्ही करत असलेल्या नियोजना आणि आम्ही सांगत असलेली माहिती याचा काही मेळ बसतोय का याचा अवश्य विचार करा आणि विचार करूनच नियोजन करा. अजूनही आपल्याकडे वेळ आहे, वेळ गेलेली नाही. अजून साधारणपणे पाऊस आपल्याला दीड आठवड्याची संधी देतोय. बरोबर. तर त्या संधीचा फायदा घेऊन योग्य नियोजनातून आपण उत्पादन वाढवूया. तुर्तास थांबूया. धन्यवाद.